अमेरिका आणि इराण युद्धाच्या झळा भारताला बसू लागल्या. कारण भारतामध्ये पेट्रोलसाठी पेट्रोल पंपावर रांगा लागू लागल्या. गॅस मिळत नाही. सोने महाग झालेलं आहे. भारताची जी अर्थव्यवस्था आहे तिच्यावर देखील विपरीत परिणाम व्हायला लागलेला आहे. म्हणून इराण युद्ध हे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा मानली जाते. कारण इराण युद्ध संपून अनेक दिवस झाले, परंतु जागतिक पुरवठा साखळी जी आहे त्या साखळीमध्ये जो विस्कळीतपणा आलेला आहे तो विस्कळीतपणा अजूनही दूर झालेला नाही. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतीय जनतेला 7 आव्हानं करावी लागली की पेट्रोलचा गॅसचा जपून वापर करावा, किंवा ऑनलाईन पद्धतीने कंपन्यांनी कामं करावी, खतांचा जपून वापर करावा, परदेश प्रवास टाळावा. तर ही आव्हानं करण्यामागचा मुख्य उद्देश असा आहे की भारताच्या अर्थव्यवस्थेवर फार मोठा दबाव या युद्धाने निर्माण केलेला आहे. मुळात अगोदरच भारताच्या आयात निर्यातीमध्ये प्रचंड तूट आहे. प्रचंड तूट याच्यासाठी निर्माण झाली आहे की भारताची आयात खूप जास्त आहे, निर्यात कमी आहे. आणि ही जी वित्तीय तूट निर्माण झाली आहे, या वित्तीय तुटीचा फटका भारताच्या विकास दर जो आहे तो विकास दराला बसू शकतो. म्हणून भारताचा जो सध्याचा जो विकास दर आहे त्या विकास दरापेक्षा येणाऱ्या काळामध्ये आणखी विकास दर कमी होऊ शकतो, किंवा सध्या जी महागाई आहे ती महागाईसुद्धा भडकू शकतो आणि लोकांच्या जीवनावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून जे इराण अमेरिका युद्ध झालं, हे इराण अमेरिका युद्ध भारतासाठी, भारतीय जनतेसाठी किंवा भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत वाईट ठरणार आहेत. याची चिन्हे जी आहेत ती चिन्हे दिसायला लागलेली आहेत. जर सरकारने याच्यावर वेळीच उपाय शोधला नाही किंवा योग्य पद्धतीने उपाययोजना आखल्या नाही तर भविष्यामध्ये भारताच्या नागरिकांना अनेक संकटांना तोंड जे आहे ते तोंड द्यावं लागणार आहे.